नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. शेतकरी कामगार यासह इतर देण्यांसह सतत यानं त्या कारणानं अडचणीत येणाऱ्या चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत साखर कारखान्याला कायमच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यावर प्रशासक नेमून त्याची निवडणूक लावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार शिवाजी पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. एनसीडीसीच्या थकीत कर्जापोटी कारखान्याच्या लिलावाबद्दल बऱ्याच घडामोडी घडल्या असल्यानं तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालून आमची दौलत वाचवा अशी विनंती आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे केली असता त्यांनी दौलतचा विषय मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडला. चंदगड, आजरा, गडहिंग्लज व सीमा भागातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना वरदान आहे. तो सध्या अडचणीत सापडलाय. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हा कारखाना अथर्व इंटरट्रेंड कंपनीला करारानं चालवण्यास दिला, पण हा करारच बेकायदेशीर आहे. खासगी कंपनीकडे हा कारखाना गेल्यानं धक्का बसला होता. परत एनसीडीसीची लिलाव प्रक्रिया जरी थांबली असली तर भविष्यात त्याचा धोका संभवतो. यामुळे कायमस्वरूपी तो खासगी कंपनीकडे जाण्याची शक्यता असल्याचं निवेदनात म्हटलंय. त्यामुळे कारखाना व एनसीडीसी यांच्यामध्ये वन टाइम सेटलमेंटसाठी पुढाकार घेऊन मदत करा. प्रशासक नेमून कारखान्याची निवडणूक घ्या, जेणेकरून कारखान्याला ऊर्जित अवस्था प्राप्त होईल. अशा मागण्या आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.